नमस्कार. मुरारी करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरती असो, एम-पी-एस-सी किंवा इतर कुठल्याही भरती असो, सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घेता येऊ शकतात. तुम्हाला हा पहिला भाग असणार आहे. यानंतर पण काही भाग पाहायला मिळणार आहेत. तुम्ही माझ्या या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि या विषयानंतर आपण इतर काही विषय पण इथे अभ्यासाला घेणार आहोत आणि त्यांची पण तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स आणि काही व्हिडिओज इथे मी देणार आहोत. तर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया आपण सामान्य ज्ञानमध्ये भारतातील राष्ट्रीय जी काही प्रतीके असतील त्याबद्दल माहिती घेऊ. इथे पहिला असणार आहे राष्ट्रीय ध्वज. राष्ट्रध्वज तिरंगा असणार आहे 3 रंगाचा. 22 जुलै 1947 मध्ये याला मान्यता मिळाली. भारतीय संविधान सभेने ही मान्यता दिली. त्यानंतर आहे राष्ट्रीय पक्षी. राष्ट्रीय पक्षी मोर असणार आहे 1963 पासनं. राष्ट्रगीत जनगण मन 24 जानेवारी 1950 हे राष्ट्रगीत जे आहे रवींद्रनाथ टागोर यांचं 52 सेकंदामध्ये ते गायलं जातं. त्यानंतर राष्ट्रीय प्राणी वाघ 1972. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय गीत. इथं राष्ट्रगीत आहे, इथं राष्ट्रीय गीत आहे. दोघांमध्ये फरक आहे. राष्ट्रीय गीत म्हटलं तर वंदे मातरम. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं आनंदमठ 1875चं एक पुस्तक असणार आहे. त्यामधलं ते राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मातरम घेतलेलं आहे आणि हे भारतीय जे आपले स्वातंत्र्यवीर होते किंवा स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचं प्रेरणास्त्रोत म्हणून राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम हे गायला जायचं आणि त्याला राष्ट्रीय गीत म्हणून दर्जा 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेने दिलेला आहे. राष्ट्रीय गीत हे सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेलं होतं, हे एक सुद्धा लक्षात ठेवा. आणि बंकिमचंद्र चॅटर्जी हे रवींद्रनाथ टागोर यांचे गुरु होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर आहे राष्ट्रीय फूल. राष्ट्रीय फूल कमळ असणार. राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा. राष्ट्रीय चिन्ह म्हणून राजमुद्रा सारनाथ येथील हे घेतलेलं आहे. 26 जानेवारी 1950 पासून आपण राष्ट्रीय चिन्ह म्हणून राजमुद्रा वापरत असतो. राष्ट्रीय वृक्ष. राष्ट्रीय वृक्ष वड असणार आहे. राष्ट्रीय फळ आंबा असणार आहे. राष्ट्रीय पंचांग 22 मार्च 1957. 22 मार्च 1957 पासून राष्ट्रीय पंचांग म्हणून शक हे घेतलेलं आहे. राष्ट्रीय खेळ आपला हॉकी असणार आहे. राष्ट्रीय नदी गंगा असणार आहे 4 नोव्हेंबर 2008 पासून. राष्ट्रीय जल प्राणी नदीय डॉल्फिन. डॉल्फिन असणार आहे 5 ऑक्टोबर 2009 पासून. राष्ट्रीय स्मारक इंडिया गेट असणार आहे. त्याच्यानंतर असणार राष्ट्रीय वारसा प्राणी. राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती असणार आहे 22 ऑक्टोबर 2010 पासून. राष्ट्रीय वाक्य असते सत्यमेव जयते. राष्ट्रीय लिपी देवनागरी लिपी. राष्ट्रीय पेय चहा असणार आहे 2012 पासून. राष्ट्रीय मिठाई जिलेबी. एक लक्षात ठेवा. त्यानंतर काही महाराष्ट्रातील महत्वाचं बघू आपण. भाषावार पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली होती 1953 मध्ये. फाजल अली त्यांचे अध्यक्ष होते. भाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. या फाजल अली आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर द्विभाषिक यांनी 2 भाषेचं एक राज्य केलेलं आहे आणि त्यामध्ये 1 नोव्हेंबर 1956 मध्ये मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना केली. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर. मुंबई राज्य यांचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर हे होते. मग द्विभाषिक मुंबई राज्य झालं आणि त्याचे म्हणजे गुजराती आणि मराठी हे एक लक्षात ठेवा. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. म्हणजे 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्राचे मग द्विभाषिक मुंबई म्हणून महाराष्ट्राची आणि गुजरातची वेगळे वेगळे झाले आणि महाराष्ट्राची स्थापना आणि गुजरातची स्थापना 1 मे 1907 पासून झाली. महाराष्ट्राचे पण पहिले मुख्यमंत्री पण यशवंतराव चव्हाण हे झालेत. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात झाली 1 मे 1962 पासून. पंचायत राज. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रथम 1965 मध्ये. जिल्हा परिषदेच्या इथे जिल्हा परिषद म्हटलेलं आहे. निवडणुका कधी झाल्या 1965. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे आहेत. मुंबई राज्य विधानसभेचे पहिले सभापती गवा माळवणकर हे एक लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 307 713 चौरस किलोमीटर. हे एक महत्वाचं आहे. हा प्रश्न खूपदा येऊन गेलेला आहे. देशाच्या क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राने किती टक्के व्यापलेला आहे तर 9.42%. जे देशाचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्या महाराष्ट्राने किती व्यापलेलं आहे 9.42%. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी पण त्रिकोणी आपला महाराष्ट्राचा जो आकार आहे त्रिकोणी आहे असा असं समजा. तर हे पूर्व आणि पश्चिम लांबी जी असणार आहे ती असणार आहे 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण ही म्हणजे उत्तर दक्षिण अशी लांबी असणार आहे 700 किलोमीटर आणि समुद्र किनारा जो लागलेला आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे 720 किलोमीटर. त्यानंतर असणार आहे आपलं पूर्वे व ईशान्य. जे पूर्व आणि ईशान्य भाग म्हणजे हा जर महाराष्ट्र असेल तर या पूर्व आणि इकडे वानर
इकडे आला नाही. ह्या उपदिशा आहे आणि ईशान्य आणि काय म्हटलेलं आहे पूर्व. पूर्व दिशा आपली पूर्व दिशा, पश्चिम दिशा असं समजा. तर पूर्व आणि ईशान्य अशा महाराष्ट्राच्या काय लागलेलं आहे? छत्तीसगड लागलेलं आहे. कारण छत्तीसगड असा येतो. ठीक आहे. उत्तरेस असणारे मध्य प्रदेश म्हणजे उत्तर दिशा ही आपली, इकडे दक्षिण दिशा. उत्तरेस मध्य प्रदेश येणार आहे. दक्षिणमध्ये कर्नाटक, कर्नाटक आणि गोवा असणार आहे. आग्नेयमध्ये आग्नेय कोणाकडे? इकडे. इकडे काय असणार आहे? पूर्वी आंध्र प्रदेश होता, आता तेलंगणा आहे 2014 पासून. त्याच्यानंतर आहे पश्चिमेस. पश्चिमेस आपला अरबी समुद्र आहे. इकडे अरबी समुद्र आहे. आणि त्याच्यानंतर वायव्येस म्हणजे इकडे वायव्य. वायव्यमध्ये इकडे काही केंद्रशासित प्रदेश आहे छोटी मोठी. आणि गुजरात राज्य असणार आहे. गुजरात असणार आहे दमण दीव, दादरा नगर हवेली हे तिथे काय असणार आहे? राज्य असणार आहे. त्याच्यानंतर अक्षयवृत्तीय विस्तार. अक्षयवृत्तीय विस्तार असणार आहे 15 अंश 8 ते 22 अंश 1. 15-22 हे एक लक्षात ठेवा. 15-22. त्याच्यानंतर उत्तर अक्षांश. अक्षयवृत्तीय विस्तार असणार आहे आपला 72 अंश 8 ते 80 अंश 9. 72 अंशी 15-22 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे रेखावृत्तीय 72 अंश 8 ते 80 अंश 9. आणि अक्षयवृत्तीय विस्तार म्हटलं तर अत्यंत महत्वाचा प्रश्न असणार आहे हा. अक्षयवृत्तीय विस्तार म्हणजे 15 अंश 8 ते 22 अंश 1. राजधानी आहे महाराष्ट्राची मुंबई, उपराजधानी नागपूर, सांस्कृतिक राजधानी पुणे असणार आहे. ऐतिहासिक राजधानी विचारलं तर कोल्हापूर असणार आहे. पर्यटनाची राजधानी असणार आहे तुमचं छत्रपती संभाजीनगर. राजभाषा मराठी असणार आहे आपली. राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा. प्राणी शेकरू, मोठी खार हे एक लक्षात ठेवा. शेकरू किंवा मोठी खार. फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन. त्याच्यानंतर राज्य पक्षी असणार आहे हरावत. हिरवे कबूतर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. राज्य खेळ असणार आहे कबड्डी. राष्ट्रीय खेळ हॉकी. राज्य खेळ म्हटलं तर कबड्डी. राज्य वृक्ष आंबा असणार आहे. राष्ट्रीय फळ म्हणून आंबा आहे, पण राज्य वृक्ष म्हटलं तरी आंबा. आणि राज्य फळ सुद्धा आंबा असणार आहे. राज्यफूल तामन किंवा मोठा बोंडारा. राज्यफूल म्हटलं तर तामन किंवा मोठा बोंडारा. त्याच्यानंतर राज्य मासा सिल्वर पॉपलेट. सिल्वर पॉपलेट. त्याच्यानंतर बघू आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि काही पदव्या. अधेमध्ये आलेला आहे, थोडं समजून घ्या. कारण याच्यामध्ये राज्याचा, देशाचा आणि जगाचा अभ्यास आहे, इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, सर्व विषयांचा इथे आपण अभ्यास करणार आहोत वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि पदव्या. विद्यार्थी मित्रांनो, मोरारी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला अशी खूप सारे व्हिडिओ मी देणार आहे. तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. अभ्यासासाठी खूप महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि पदव्या. जस्टिस ऑफ पीस. मुंबईचे सम्राट हे जे होते जगन्नाथ शंकर शेठ. इथे मुंबईचा अनभिषिक सम्राट म्हणून सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ. मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांच्याचमुळे आपल्या मुंबई ठाणे ही रेल्वे 1853 मध्ये सुरू झाली होती, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आचार्य विनोबा भावे. त्याच्यानंतर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मराठीचे पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री पत्रकार म्हटलेलं आहे. बाळशास्त्री जांभेकर. विदर्भाचे विधाता. विदर्भाचे भाग्यविधाता डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. समाजक्रांतीचे जनक महात्मा फुले. भारतीय प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन राय. नव्या युगाचे दूत, आधुनिक भारताचे अग्रदूत आणि भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक. सर्वांचं उत्तर राजाराम मोहन राय असणार आहे. काय? आधुनिक भारताचे जनक, नव्या युगाचे दूत, आधुनिक भारताचे अग्रदूत, प्रबोधनाचे जनक आणि भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक. राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता. आणि लॉर्ड बेटिंक यांना भाग पडला 1829 मध्ये की प्रथा बंद करण्यासाठी. अत्यंत महत्वाची व्यक्ती होऊन गेलेले आहे राजाराम मोहन राय. संवाद कौमुदी वगैरे लक्षात ठेवा. हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद. शिकागो इथलं भाषण तुम्ही ऐकलं असेल. नेपोलियन म्हणून स्वामी विवेकानंद यांना ओळखलं. हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद. शिकागो इथलं भाषण तुम्ही ऐकलं असेल. नेपोलियन म्हणून स्वामी विवेकानंद यांना ओळखलं जातं. आर्थिक राष्ट्रवादाचे जनक दादाभाई नौरोजी यांना ओळखलं जातं 1868 वगैरे. महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तरखडकर. महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक म्हटले काय? दादोबा पांडुरंग तरखडकर. पदवीधरांचे मुकुटमणी. पदवीधरांचे मुकुटमणी न्यायाधीश रानडे, महादेव गोविंद रानडे, एक लक्षात ठेवा.
हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन, हिंदुस्थानचे म्हटलेले आहे महात्मा ज्योतिबा फुले, हिंदुस्थानचे. आणि महाराष्ट्राचे जर म्हटलं तर तुम्हाला भाऊराव पाटील, हे एक लक्षात ठेवा, भाऊराव पायगुंडा पाटील. हिंदुस्थानचे महात्मा फुले आणि महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटलं तर भाऊराव पाटील, हे एक लक्षात ठेवा. आधुनिक मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचा मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे माहितीच असेल तुम्हाला. त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील, एक लक्षात ठेवायचं, कर्मवीर भाऊराव पाटील. आधुनिक भगीरथ म्हणून भाऊराव पाटीलच लक्षात ठेवायचं आहे, आधुनिक भगीरथ भाऊराव पाटील. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हे एक लक्षात ठेवा. राष्ट्रसंत पदवी कोणी दिली? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत पदवी दिली होती. कृषक क्रांतीचे जनक, कृषक क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख, एक लक्षात ठेवा. धन्वंतरी भाऊदाजी लाड, धन्वंतरी भाऊदाजी लाड. राजर्षी शाहू महाराज, वसतिगृहांचे आद्यजनक शाहू महाराज. सर्वांग राष्ट्रपुरुष म्हणून सुद्धा शाहू महाराजांना ओळखलं जातं. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी लोकमान्य टिळक, असंतोषाचे जनक, असंतोषाचे जनक. हे सुद्धा लोकमान्य टिळक यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी, विष्णूशास्त्री चिपळूणकर. आधुनिक गद्याचे जनक म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिल्पकार सुद्धा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना ओळखलं जाते. मराठी भाषेचे पाणिनी, दादोबा पांडुरंग तरखडकर, मगाशीच आपण बघितलेलं आहे. मराठीतील जॉन्सन, पहिले धर्मसुधारक महाराष्ट्रातील, हे सुद्धा लक्षात ठेवा, दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठीतील जॉन्सन, कृष्णशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री जॉन्सन म्हटलेलं आहे, कृष्णशास्त्री चिपळूणकर. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिसिंह प्रतिसरकार हे चालवलं होतं यांनी. सार्वजनिक काका गवा जोशी, हे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग महात्मा फुलेंना म्हटलं जातं. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस, न्यायाधीश गोविंद रानडे, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे, सॉक्रेटिस लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नौदलाच्या प्रशिक्षण संस्था, नौदलाच्या ज्या प्रशिक्षणाच्या संस्था आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत ते बघा. आयएनएस चिल्का भुवनेश्वर मध्ये, आयएनएस तसीर कार्स विशाखापट्टणम मध्ये, इंडियन नेव्हल अकॅडमी कोच्ची मध्ये, इंडियन नेव्हल अकॅडमी कोच्ची मध्ये. आयएनएस शिवाजी लोणावळा मध्ये महाराष्ट्रात. आयएनएस वेटुरथी कोचीन मध्ये आहे. आयएनएस म्हणजे इंडियन नेव्ही शिप, याचं फुल फॉर्म असणार आहे इंडियन नेव्ही शिप. त्याच्यानंतर बघू आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने. भारताची आर्थिक राजधानी मुंबई, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर, महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी पुणे माहेरघर, महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्राचे विद्येचे माहेरघर पुणे. पाणी पिकवणारा जिल्हा ठाणे, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार जळगाव, अजिंठा लेणा जळगाव प्रवेशद्वार, मुंबईची परसबाग नाशिक, मुंबईची परसबाग नाशिक. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया, महाराष्ट्राचे लेण्यांचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, अजिंठा वेरूळ लेण्या, एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेची जाळे असणारा जिल्हा सोलापूर, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा नंदुरबार, सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा नंदुरबार, एक लक्षात ठेवा. 52 दरवाजांचे शहर छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्रातील दारूबंदी असलेला जिल्हा चंद्रपूर, आता उठवलेली आहे. दुधा तुपाचा जिल्हा धुळे, देवी रुक्मिणी किंवा दमयंतीचा जिल्हा अमरावती, एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे रुक्मिणी स्वयंवर जिल्हा अमरावती. भारतीय सैन्य दलाचे प्रशिक्षण संस्था, सैन्य दल म्हटलेलं, मग नौदल बघितलं, आता सैन्य दल बघू. नॅशनल डिफेन्स अकॅडमी एनडीए, नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला इथे. नॅशनल मिलिटरी अकॅडमी IMA डेहराडून मध्ये. एनडीएचं खडकवासला, IMAचं डेहराडून मिलिटरी अकॅडमी. इन्फंट्री स्कूल महू मध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित, तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर आल्टिरली स्कूल देवळाली. त्याच्यानंतर नॅशनल डिफेन्स कॉलेज दिल्लीमध्ये आहे, कॉलेज म्हटले तर दिल्लीमध्ये आहे डिफेन्सचं. डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज विलिंग्टन मध्ये आहे. आर्म सेंटर अहमदनगर मध्ये, एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे महत्वाची वैशिष्ट्ये, शहरे आणि देश, म्हणजे कोणत्या देशाला काय म्हणून ओळखलं जातं किंवा त्याचं काय विशेष आहे हे बघू आपण याच्यामध्ये. उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपानला ओळखलं जातं, तर मावळत्या सूर्याचा देश म्हणून अमेरिका, आणि सूर्यास्त कुठं होतो? इंग्लंडमध्ये. मध्यरात्रीचा देश म्हटलं तर, मध्यरात्री जिथे सूर्य उगवतो तो देश म्हटलं तर नॉर्वे.
त्याच्यानंतर दख्खनची राणी पुणे असणार आहे. अरबी समुद्राची राणी म्हटलं तर कोची केरळमध्ये येतं. गव्हाचे कोठार जे युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे ते युक्रेन. जगाची छप्पर म्हणून पामीरचे बेट तिबेट. भूमध्य समुद्राची किल्ली जिब्राल्टरची खाडी भूमध्य समुद्राची किल्ली. त्याच्यानंतर मोत्यांचे बेट म्हणून बहारीन पार्शियन आखातमध्ये येतं हे बहारीन मोत्यांचे बेट हे मोत्यांचे बेट आहे बहारीन पार्शियन आखात. पांढऱ्या हत्तींचा प्रदेश थायलंडमध्ये सय्यम. आड्रियाटिकची राणी व्हेनिस असणार आहे इटलीमध्ये. बिहारचे दुःखाश्रू म्हटलं तर कोशी नदी. बंगालचे दुःखाश्रू म्हटलं तर दामोदर नदी. सात टेकड्यांचे शहर म्हटलं तर रोम इटली. रोम कुठे येतं इटली. सात टेकड्यांचे शहर इटली रोम. सात बेटांचे शहर म्हटलं तर मुंबई सात बेटांपासून. पाच नद्यांची भूमी म्हणून पंजाब भारतामध्ये. गोऱ्या माणसांचे थडगे गिनीचा किनारा इथे असणार आहे. युरोपचं क्रीडांगण स्वित्झर्लंड. चीनचे दुःखाश्रू हो हँग हो. त्याच्यानंतर उत्तरेकडील व्हेनिस स्टॉकहोम. नाहिलची देणगी इजिप्त हे एक महत्वाचं आहे. काळे खंड आफ्रिका. बर्फाची भूमी लवंगाचे बेट झांजिबार. युरोपचे कॉकपिट बेल्जियम. राजवाड्यांचे शहर म्हणून कोलकाता. साखरेचे कोठार क्युबा. त्याच्यानंतर असणार आहे आसामचे दुःखाश्रू आसाम. ब्रह्मपुत्रा नदी. भारताचे प्रवेशद्वार मुंबई. त्याच्यानंतर गोल्डन पॅगोडांचा प्रदेश म्यानमार. पाचूचे बेट श्रीलंकेमध्ये. सहस्त्र तळ्यांचा प्रदेश फिनलँड. त्याच्यानंतर सहस्त्र तळ्यांचा प्रदेश हजारो फिनलँड. भारताची स्वित्झर्लंड काश्मीरला. पवित्र भूमी पॅलेस्टाईन आणि गुलाबी शहर जयपूर भारतातील. त्याच्यानंतर असणार आहे राजस्थानमध्ये जयपूर लक्षात ठेवा. शीख धर्माचे 10 गुरु. पहिले गुरु कोण होते गुरु नानक. दुसरे गुरु अंगद देव. तिसरं गुरु अमरदास. चौथे रामदास. पाचवे अर्जुन देव. सहावे गुरु हरगोविंद. सातवे गुरु हरराय. आठवे गुरु हरकिशन. नववे गुरु तेग बहादूर. त्यानंतर गुरु 10वे गोविंद सिंग. महाराष्ट्रातील जे महामंडळ आहे यांच्यावर प्रश्न विचारला जातो. तर त्यामध्ये असणार आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. औद्योगिक विकास करण्यासाठी एक महामंडळ स्थापन केलं 1962 मध्ये. 1 ऑगस्ट. 1 मे फसवू शकतो तुम्हाला इथे. 1 ऑगस्ट. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ इथे विकास म्हटलेलं आहे विकासासाठी. इथे औद्योगिक महामंडळ म्हटलेलं आहे. तर 31 मार्च 1966 मध्ये. राज्य वित्तीय महामंडळ त्याच्यानंतर असणार आहे 1 एप्रिल 1962 मध्ये. राज्य वित्तीय महामंडळ. महाराष्ट्र राज्य लघु उद्योगांचा विकास महामंडळ केलं 1965. राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ 1965. स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन म्हटलं तर 78. त्याच्यानंतर महाराष्ट्र पर्यटनाचा विकास महामंडळ विकास करण्यासाठी 75 पर्यटन 75. राज्य मार्ग परिवहन महामंडळ 62. मॅक्झिमम 62 लक्षात ठेवा. 62 वाले काय काय असणार आहे ते बघून घ्या. त्याच्यानंतर असणार आहे जैन धर्माचे 24 तीर्थकार. सर्वात प्रथम ऋषभदेव अजितनाथ. त्याच्यानंतर शंभवनाथ अभिनंदन सुमतीनाथ परमप्रभू सुपार्श्वनाथ चंद्राप्रभू सुविधीनाथ चितलनाथ श्रेयांसनाथ वासुपूज्य विमलनाथ अनंतनाथ धर्मरनाथ शांतीनाथ कुंथुनी अरनाथ मल्लीनाथ मुनीसुवरत नमीनाथ. त्याच्यानंतर अरिष्टनेमी पार्श्वनाथ आणि महावीर स्वामी. एक तुम्हाला 24 जैन धर्माचे तीर्थकार लक्षात ठेवायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ऋषभदेव आणि हे 23 आणि 24वे महावीर स्वामी आणि पार्श्वनाथ. दुसरं पण लक्षात ठेवा अजितनाथ याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. किंवा किती तीर्थकार होते ते 24 एक लक्षात ठेवा. महत्वाचे 1857चा उठावाचे जे घोषवाक्य होते 1857चं जे स्वातंत्र्य युद्ध झालं होतं त्यामध्ये घोषवाक्य होतं हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव मारो फिरंगिको. वैशिष्ट्य होते हिंदू मुस्लिम ऐक्य. याचं जे वैशिष्ट्य होतं हिंदू मुस्लिम ऐक्य. त्याच्यानंतर 1857च्या उठावाचं प्रतीक होतं लाल कमळाचे फूल आणि चटणी भाकरी. भाकरी चपाती हे जे होते लाल कमळाचं फूल आणि
चपाती, भाकरी. नियोजित तारीख होती 31 मे 1857. गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळकृष्ण गोखलेंचे राजकीय गुरु ज्ञानेश रानडे. एक महत्वाचं लक्षात ठेवा, विचारलं जातं. त्याच्यानंतर बघू सैन्य दलातील पदश्रेणी. सैन्य दलातील पदश्रेणीमध्ये बघू आपण भूदल. भूदलमध्ये सर्वप्रथम महत्वाचं पद असणारे सर्वात मोठं जनरल. त्याच्यानंतर लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन आणि लेफ्टनंट. त्यानंतर खाली पद असतील, पण सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे भूदलमध्ये त्याचा जो प्रमुख असतो त्याला जनरल म्हणतात. वायुदलामध्ये जो प्रमुख असतो त्याला एअर चीफ मार्शल म्हणतात आणि नौदलमध्ये ऍडमिरल. हे खूप महत्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर हे कमी महत्वाचे असणार आहे. पण हे 3 नावं लक्षात ठेवायचे आहे. भूदलसाठी जनरल, वायुदलसाठी एअर चीफ मार्शल, नौदलसाठी ऍडमिरल. एअर चीफ मार्शल, त्यानंतर एअर मार्शल, त्याच्यानंतर एअर व्हाईस मार्शल, त्याच्यानंतर एअर कमांडर, त्याच्यानंतर ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर, स्क्वॅड्रन लीडर, फ्लाइट लेफ्टनंट आणि फ्लाइंग ऑफिसर. ही काही वायुदलातील पद असणार आहे. तसंच आता नौदलमध्ये आपण बघू सर्वात मोठं जे पद असतं ऍडमिरल असतं. प्रमुखाला ऍडमिरल म्हणतो आपण. आणि तिन्ही दलाचा जो सेनापती असतो त्याला राष्ट्रपती असतात. एक लक्षात ठेवायचं. तिन्ही दलांचे जे सेनापती असतात ते राष्ट्रपती असतात. त्यानंतरचं जे पद असतं व्हाईस ऍडमिरल म्हणजे खाली ऍडमिरलच्या खालचं पद व्हाईस ऍडमिरल. त्याच्यानंतर रिअल ऍडमिरल, कमांडर, कॅप्टन, कमांडर, कमांडोर आणि ते कमांडर. एक महत्वाचं आहे. लेफ्टनंट कमांडर, लेफ्टनंट आणि सब लेफ्टनंट ही त्यात नंतरची खालील पदं असणार आहे. जगातील प्रमुख नद्यांमध्ये नाईल ही सगळ्यात मोठी नदी आहे आपली, 6,650 किलोमीटरची. नाईल नदी 6,650. उगम असणारे व्हिक्टोरिया व अल्बर्ट सरोवर इथे तिचा उगम होतो आणि मुख्य स्थान आहे भूमध्य समुद्र, म्हणजे इथे जाऊन ते मिळते. एक लक्षात ठेवा, भूमध्य समुद्रात. दुसरा आहे अमेझॉन. अमेझॉन जंगल पण आहे. 6,300 किलोमीटर. लोरिकोचा सरोवर इथे त्याचं उगम होतं आणि दक्षिण अंटार्क्टिका अटलांटिक महासागर जे आहे दक्षिण अटलांटिक मध्ये ते मुख्य स्थान म्हणजे तिथे जाऊन मिळते. त्याच्यानंतर आहे मिसिसिपी 6,020. मिनेसोटा राज्य इथे ते उगम पावतं आणि मेक्सिकोच्या आखात इथे जाऊन मिळते. त्यानंतर आहे यांगत्से 5,494. दांगकुश पर्वतरांगेमध्ये पूर्व चिनी समुद्रामध्ये मुख्य स्थान. त्याच्यानंतर व्होल्गा 3,700 किलोमीटर. त्याच्यानंतर वल्दाई पठार हे त्याचं उगमस्थान असणार आहे आणि कॅप्सियन समुद्रामध्ये तिचं मुख्य स्थान असणार आहे, म्हणजे जाऊन मिळणार आहे. त्याच्यानंतर भारतातील सिंधू 2880 म्हणजे 2,880 किलोमीटर असणार आहे. कैलास पर्वत उगमस्थान असणार आहे. अरबी समुद्र हे तिचं मुख्य स्थान असणार आहे. भारतातील सर्वात मोठी भारतातली जी गंगा नदी आहे 2525 किलोमीटर. तिचं गंगोत्री हे उगमस्थान असणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे व्राईन 1335. सेंट गार्डन पर्वतरांगेमध्ये उत्तर समुद्र एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पाटबंधारे विकास महामंडळ कृष्णा खोरे विकास 96 मध्ये 1996 मध्ये. विदर्भ पाटबंधारे म्हटलं तर तुम्हाला 97 मध्ये. हे 96, 97, 98 एक लक्षात ठेवा. तापी म्हटलं तर 97. कोकण म्हटलं तर 97 आणि गोदावरी मराठवाडा म्हटलं तर सर्वात शेवट 98. लक्षात ठेवा इथे कृष्णा सगळ्यात पहिले 96. विदर्भ आणि तापी आणि कोकण. विदर्भ, तापी, कोकण हे कधी 97 मध्ये आणि गोदावरी मराठवाडा 98. त्यानंतर आहे भारतातील लोकनृत्य व राज्य. महाराष्ट्रामध्ये लावणी. महाराष्ट्राचं लोकनृत्य जे असणार आहे लावणी असणार आहे. लेझिम आणि कोळीगीत हे अत्यंत महत्वाचे लोकनृत्य असणार आहे महाराष्ट्रातले. लावणी, लेझिम, कोळीगीत. उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक. उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक, सूर चुला आणि गजरे गजरारे उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर आसाम बिहू आणि झुमर. आसाममध्ये बिहू आणि झुमर. केरळमध्ये कथकली. कथ्थक उत्तर प्रदेशमध्ये तर कथकली केरळमध्ये. गुजरातचा गरबा, रास दांडिया हे तुम्हाला माहिती असेल. छत्तीसगडचं पंथी. त्याच्यानंतर झारखंड करना आणि छाऊ. मिझोराममध्ये खानतुम. तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम. पश्चिम बंगालमध्ये गंभीरा लेझिम आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये आणि बंगालमध्ये गंभीरा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हरियाणामध्ये गिड्डा. आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी आणि कोलतम.
कुचिपुडी आणि कोलतम. कर्नाटकमध्ये यक्षगान, कर्नाटकचं यक्षगान आणि हत्तारे. त्याच्यानंतर उत्तरांचलमध्ये नृत्य, पांडव नृत्य. गोव्यामध्ये मंडो, गोवा मंडो, मंडो. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर रोग. बिहार छाऊ. मेघालय लाहो. पंजाब भांगडा आणि गिड्डा. त्याच्यानंतर ओडिशा ओडिया आणि छाऊ. एक महत्वाचे लोकनृत्य असणार आहे, वेगळ्या वेगळ्या राज्यांचे पाठ ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान होते त्याच्यामध्ये प्रधान म्हणून मोरो पिंगळेंचं काम होतं राज्यकारभार चालवणे. काम होतं त्यांचं प्रधानांचं राज्यकारभार चालवणे. मोरो पिंगळे हे त्यांचे प्रधान होते छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मध्ये. अमात्य यांचं जमा खर्च पाहणे हे काम होतं रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. जमा खर्च पाहायचं अमात्य होते. सेनापती हंबीरराव मोहिते होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. सैन्याचे नेतृत्व करणे हे त्यांचं काम होतं. त्याच्यानंतर पंडित धर्माची कामं पाहणे. मोरेश्वर पंडित हे त्यांचं नाव होतं. न्यायाधीश म्हणून न्यायाधीश रावजी न्यायदान करणे हे त्यांचं काम होतं. सचिव अण्णाजी दत्तो सरकारी आज्ञापत्र पाठवणे त्यांचं काम होतं सचिवांचं. मंत्री दत्ताजी त्र्यंबक व्यापनीस पत्रव्यवहार करणे. सुमंत रामचंद्र त्र्यंबक डबीर हे परराज्य संबंध सांभाळणे. परराज्य इतर राज्यांसोबत व्यवहार करणे सांभाळणे हे सुमंतचं काम होतं. रामचंद्र त्र्यंबक डंबीर हे इत्यादी अष्टप्रधान म्हणून ओळखले जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातले, म्हणजे त्यांच्या मंडळातले. त्याच्यानंतर आहे भारतातील राज्य निर्मिती कधी झाली हे एक लक्षात ठेवा. छत्तीसगड 26व राज्य, मध्य प्रदेश म्हणून 1 नोव्हेंबर 2000 मध्ये, आणि राजधानी असणार आहे छत्तीसगडची रायपूर. उत्तराखंड झालं उत्तर प्रदेश म्हणून 27व राज्य, 9 नोव्हेंबर 2000 मध्ये, डेहराडून त्याची राजधानी. झारखंड झालं 28वं बिहार मधून 15 नोव्हेंबरला, म्हणजे हे 3 नोव्हेंबर 2000 मध्ये झाले. 3 राज्य छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. छत्तीसगडची राजधानी रायपूर, उत्तराखंडची डेहराडून आणि झारखंडची रांची. एक नाव लक्षात ठेवा. 3 राज्यांची निर्मिती 2000 मध्ये नोव्हेंबर मध्ये झाली. तेलंगणा लेटेस्ट 29व राज्य म्हणून आंध्र प्रदेश. तेलंगणा 2 जून 2014 मध्ये. हैदराबाद त्याची राजधानी. आंध्रची राजधानी अमरावती. एक लक्षात ठेवायचं आहे. 31 ऑक्टोबरला 2 केंद्रशासित प्रदेश झाले, एक लडाख आणि जम्मू. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आता राज्यांची जी संख्या झालेली आहे ती 28. एक लक्षात ठेवा. नदी शहर आणि देश. नदी शहर देश मध्ये आपण बघू. कर्णफुली नदी आहे चितगाव, आणि देश असणार आहे बांगलादेश. म्हणजे नदी असणार आहे कर्णफुली, शहर असणार आहे चितगाव, आणि त्याचं कोणत्या देशात असणार आहे बांगलादेश. ऱ्हाईन नदीवर बॉन जर्मनीमध्ये. स्प्री नदीवर बर्लिन बसलेला आहे जर्मनी. म्हणजे खूप महत्वाचे जे मोठी शहर आहे ती शहरं विचारली जातात. आणि कोणती नदीवर वसलेलं आहे ते, जसं नागपूर म्हटलं तर नाग नदीवर, असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कर्णफुली चितगाव नदीवर बांगलादेशामध्ये. ऱ्हाईन नदीवर बॉन जर्मनीमध्ये. स्प्री नदीवर बर्लिन बसलेलं आहे जर्मनी. टेम्स नदीवर लंडन बसलेलं आहे इंग्लंड, इंग्लंड देशाची राजधानी. इरावतीवर यांगून म्यानमारमध्ये. त्याच्यानंतर टायग्रिसवर बगदाद इराकमध्ये. मास्को रशिया. त्याच्यानंतर ड्युन्यूब बेलग्रेड युगोस्लाव्हिया. त्याच्यानंतर ड्युन्यूबवर बुडापेस्ट हंगेरीमध्ये. नाईलवर खार्टूम इजिप्तमध्ये. ॲमेझॉनवर ॲम्स्टरडॅम नेदरलँडमध्ये. त्याच्यानंतर काबूल अफगाणिस्तान. सिंधू नदीवर कराची पाकिस्तान. यमुनावर दिल्ली आग्रा भारतामध्ये. यांगस्ते शांघाय चीन. त्याच्यानंतर असणार आहे नाईलवर कैरो इजिप्तमध्ये. सीन नदीवर पॅरिस फ्रान्समध्ये. ॲव्हमवर ब्रिस्टल इंग्लंडमध्ये. सुमिदामध्ये टोकियो जपान. त्याच्यानंतर इरावतीवर मंडाले म्यानमार. त्याच्यानंतर आहे पोटोमॅक वॉशिंग्टन अमेरिकेची राजधानी. पोटोमॅकवर. मेनाम बँकॉक थायलंड.
त्याच्यानंतर मिसिसिपी, न्यू ऑर्लिन्स, अमेरिका. त्याच्यानंतर डॅन्यूब, व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया वेगळं, ऑस्ट्रिया वेगळं. हडसन, न्यूयॉर्क, अमेरिका. हडसन, न्यूयॉर्क, अमेरिका लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एल्म, हॅम्बुर्ग, जर्मनीमध्ये. टायबर, रोम, इटली. रावी, लाहोर, पाकिस्तान. किझिल, अंकारा, टर्की. शतल, अरब, बसरा, इराक. हे इत्यादी महत्वाच्या नद्या आणि शहरे आणि देश हे विचारलं जातं सरळ सेवा भरतींमध्ये, तुम्ही लक्षात ठेवायचंय. आणि मुरारी करिअर अकॅडमीचे जे काही व्हिडिओ असणार आहे ते पुन्हा पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. महात्मा गांधींना कोणी काय म्हटले? महात्मा गांधींनी कोणी काय म्हटले? महात्मा ही जी पदवी आहे रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी श्रद्धानंद, स्वामी श्रद्धानंद एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मलंग बाबा, मलंग बाबा कोणी म्हटलं? खान अब्दुल गफार खान यांनी मलंग बाबा. देशद्रोही पुरी कोणी म्हटलं? विस्टन चर्चिल यांनी देशद्रोही पुरी म्हटलेलं आहे महात्मा गांधींना. अर्धनग्न विणकर, ड्युरॅन्ड यांनी काय म्हटलेलं आहे? विल ड्युरॅन्ड यांनी अर्धनग्न विणकर. भारतीय राजनीतीचा बच्चा अॅनी बेझंट यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बापू सरोजिनी नायडू. राष्ट्रपिता कोणी म्हटलेलं आहे महात्मा गांधींना? सुभाषचंद्र बोस. अर्धनग्ने फकीर, फ्रँक मॉरेश यांनी अर्धनग्ने फकीर कोणी म्हटलेलं आहे? फकीर फ्रँक मॉरिस एक लक्षात ठेवायचं. इमानदार परंतु बोल्शेविक, इमानदार परंतु कोण? बोल्शेविक कोणी म्हटलं? विलिंग्टन यांनी इमानदार म्हटलं परंतु बोल्शेविक म्हटलं. वन मॅन आर्मी, लॉर्ड माउंटबॅटन. महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालयामध्ये अहमदनगरमध्ये अलमगीर संग्रहालय आहे. अहमदनगरमध्ये अलमगीर. कॅव्हलरी टँक म्युझियम, सिटी म्युझियम. छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय. आणि सोनरी महाल हे एक लक्षात ठेवा. सोनरी महाल आणि छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. कोल्हापूरमध्ये टाउन हॉल, पॅलेस आणि सिद्धगिरी हे 3 संग्रहालय कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. तेर उस्मानाबादमध्ये. लांबपुरे लक्षात ठेवा किंवा रामलिंगप्पा. उस्मानाबादमध्ये. नागपूरमध्ये मध्यवर्ती हे खूप महत्वाचं असणार आहे. मध्यवर्ती संग्रहालय नागपूर. मानववंशशास्त्र संग्रहालय आणि अरुंद मापी रेल्वे संग्रहालय 3 संग्रहालय नागपूरमध्ये. पुणेमध्ये सर्वात जास्त असणार आहे आगा खान पॅलेस, रेल्वे स्टेशन जवळ आदिवासी संग्रहालय, जोशी म्युझियम. त्याच्यानंतर डेक्कन कॉलेज पुरातत्व, पेशवे संग्रहालय, ब्लेड्स ग्लोरी क्रिकेट म्युझियम हे एक लक्षात ठेवायचं. भारत इतिहास संशोधन महामंडळ संग्रहालय कुठे आहे? पुण्यामध्ये. त्याच्यानंतर डेक्कन कॉलेजमधील मराठा इतिहास संग्रहालय डेक्कन कॉलेजमधील कुठे आहे? पुणेमध्ये. राज दिनकर केळकर हे एक महत्वाचं आहे. केळकर संग्रहालय, राज दिनकर केळकर कुठे आहे? पुणेमध्ये. त्याच्यानंतर रे संग्रहालय यांचं नाव बदललेलं आहे, महात्मा फुले संग्रहालय झालेलं आहे. एक महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुण्यामध्ये केसरीवाड्यातील लोकमान्य टिळक संग्रहालय. त्याच्यानंतर विश्रामबाग वाडा संग्रहालय. कमांडचे सदर्न कमांडचे राष्ट्रीय लष्करी संग्रहालय पुणेमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम, सिम्बायोसिस मधील डॉक्टर आंबेडकर म्युझियम एक लक्षात ठेवायचं पुण्यामध्ये. त्याच्यानंतर सिम्बायोसिस सोसायटी आफ्रो एशियन कल्चरल म्युझियम हे तितकं महत्वाचे नाहीये पण लक्षात ठेवायचं पुणेमध्ये. पैठण बाळासाहेब पाटील पैठणमध्ये. मुंबईमध्ये आरबीआय मॉनिटरी म्युझियम कुठे आहे? मुंबईमध्ये. नॅशनल मेरीटाईम म्युझियम मुंबईमध्ये. प्रिन्स ऑफ वेल्से म्युझियम नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी. प्रिन्स ऑफ वेल्सेचं नवीन नाव छत्रपती शिवाजी मुंबईमध्ये असणार आहे. महाराज वस्तू संग्रहालय हे एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संग्रहालय मुंबईमध्ये. भाऊदाजी लाड हे जे आहे भाऊदाजी संग्रहालय. आणि राणीचा बाग हे कुठे आहे? मुंबईमध्ये. म्युझियम ऑफ व्हील मुंबईमध्ये. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या परिसरातील हेरिटेज संग्रहालय कुठे आहे? मुंबईमध्ये 1926चं. त्याच्यानंतर लोणावळा वरसोलीमध्ये
सुनील सेलिब्रिटी बँक म्युझियम, सुनील सेलिब्रिटी बँक म्युझियम, वरसोली लोणावळा. साताऱ्यामध्ये सातारा ऐतिहासिक संग्रहालय, पारसनीस पारसनीस लक्षात ठेवा. सातारा ऐतिहासिक संग्रहालय. साताऱ्यामध्ये शिवाजी संग्रहालय, शिवाजी संग्रहालय विचारलं जातं. कुठे आहे? साताऱ्यामध्ये. श्री भवानी संग्रहालय औंध. साताऱ्यामध्ये त्र्यंबकेश्वर नाणी संग्रहालय. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये सिद्धगिरी ग्रामीण जीवन संग्रहालय. ग्रामीण जीवन संग्रहालय कुठे आहे? कोल्हापूरमध्ये सिद्धगिरी. महाराष्ट्रातील कला संग्रहालय, कला संग्रहालय म्हटलेलं आहे इथे काय काय बघा. ठाकर आदिवासी कला आर्ट गॅलरी, ठाकर आदिवासी कला आर्ट गॅलरी कुठे आहे? कुडाळमध्ये. त्याच्यानंतर मणीभवन गांधी संग्रहालय, मणीभवन गांधी संग्रहालय मुंबईमध्ये. मॅक्झिमम मुंबईमध्ये संग्रहालय आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई. कासवजी कासवजी जहांगीर हॉल मुंबईमध्ये. नेहरू विज्ञान केंद्र, नेहरू विज्ञान केंद्र मुंबईमध्ये. चंद्रकांत मांढरे म्युझियम, मांढरे म्युझियम कोल्हापूरमध्ये. एक लक्षात ठेवा, चंद्रकांत मांढरे म्युझियम कोल्हापूरमध्ये. त्याच्यानंतर आहे भारतातील प्रमुख संग्रहालय. आतापर्यंत आपण राज्यातील पाहिलं, महाराष्ट्रातील. आता भारतातील प्रमुख संग्रहालय. राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली, राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली. व्हिक्टोरिया मेमोरियल, व्हिक्टोरिया तुम्हाला माहिती असेल कोलकात्यामध्ये. तर प्रश्न येऊन गेला. नेहरू मेमोरियल, नेहरू मेमोरियल आणि अँड लायब्ररी, लायब्ररी आहे नवी दिल्ली. त्याच्यानंतर नॅशनल आर्ट गॅलरी नवी दिल्ली. लक्ष्मी विलास पॅलेस बडोदामध्ये. सालार जंग म्युझियम हैदराबाद, सालार जंग म्युझियम हैदराबादमध्ये. बौद्धगया पटना तुम्हाला माहिती असेल. नॅशनल रेल्वे म्युझियम नवी दिल्लीमध्ये. सारनाथ कुठे? तर वाराणसी गुजरातमध्ये. इंडियन म्युझियम कोलकात्यामध्ये, इंडियन म्युझियम. राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली, नेहरू नवी दिल्ली, व्हिक्टोरिया कोलकाता लक्षात ठेवा आणि इंडियन म्युझियम कोलकाता. त्याच्यानंतर वैयक्तिक सत्याग्रही, ते होते पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे. दुसरे होते जवाहरलाल नेहरू. तिसरे सत्याग्रही होते सरदार पटेल आणि चौथे होते मौलाना आझाद. हे खूप महत्वाचे सत्याग्रही आहे महात्मा गांधींनी नेमलेले वैयक्तिक सत्याग्रहासाठी. ते एक लक्षात ठेवा. पहिले विनोबा भावे, दुसरे नेहरू, तिसरे पटेल, चौथे आझाद. त्याच्यानंतर प्रमुख जलसिंचन प्रकल्प आणि निर्मिती. खडकवासला प्रकल्प जे आहे त्याच्यात जलसिंचन जे प्रकल्प निर्मिती केलेला आहे. खडकवासला येथे 75 मध्ये, 1875 असायला पाहिजे कारण हे जो प्रकल्प आहे महात्मा फुलेंनी याच्यावर काम केलेलं आहे. त्याच्यानंतर नीरा डाव कालवा 1885, नीरा डाव कालवा 1885. 1875 आहे खडकवासला प्रकल्प, याच्यावर महात्मा फुलेंनी काम केलेलं आहे. गिरणा कालवा 1910. दारणा कालवा 11, दारणा 11. भंडारदरा 1920. त्याच्यानंतर नीरा उजवा ते डावा म्हटलेला आहे. डावा पहिले 1885, उजवा झाला 30 मध्ये. गंगापूर प्रकल्प 54 मध्ये, गंगापूर प्रकल्प 1954 मध्ये. महत्वाचे वैशिष्ट्य, महत्व आणि वैशिष्ट्य. बंदर, सर्वात मोठे बंदर मुंबई महाराष्ट्रामध्ये. सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. मन्नारच्या आखातील बंदर तुतीकोरीन तमिळनाडू. निर्यातीभिमुख बंदर नवे मंगळूर कर्नाटकमध्ये. लाटांवर आधारित बंदर, भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र. लाटांवर आधारित बंदर कांडला. कृत्रिम बंदर चेन्नई तमिळनाडूमध्ये. नैसर्गिक बंदर कुठले कुठले आहे? नैसर्गिक बंदर कोची केरळमध्ये, मार्मा गोवामध्ये आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये. नैसर्गिक बंदर. त्याच्यानंतर आहे भारतातील विविध गोष्टींचे क्षेत्रांचे जनक. नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम त्यांनी नौदलाची सुरुवात केली होती. संविधानाचे जनक, भारतीय संविधानाचे जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चित्रपट दादासाहेब फाळके. मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. अवकाश कार्यक्रम विक्रम साराभाई. आणि अणुऊर्जा होमी भाभा होम ऊर्जा लक्षात ठेवायचं. आधुनिक भारताचे राजा राममोहन राय. विमान चालक जे.आर.डी. टाटा. हवाई दल सुब्रतो मुखर्जी. हरित क्रांती एम.एस. स्वामीनाथन यांना आता भारतरत्न भेटला. दुग्ध क्रांतीमध्ये वर्गीस कुरियन दुग्ध क्रांती. आणि हरित क्रांती एम.एस. स्वामीनाथन. गुलाबी क्रांतीचे दुर्गेश पटेल गुलाबी क्रांती. पिवळी क्रांतीचे सॅम पित्रोदा.
पिवळं, असं लक्षात ठेवा. सुपर कॉम्प्युटर डॉक्टर विजय भटकर. फलोत्पादन मारिगोडा, एम एस मारिगोडा, फलोत्पादन मध्ये. त्याच्यानंतर बघू आपण समाधी. राजघाट महात्मा गांधी, सगळ्यात महत्वाचं आहे राजघाट महात्मा गांधी. त्याच्यानंतर आहे विजयघाट लाल बहादूर शास्त्री, अभयघाट मोरारजी देसाई, उदयभूमी के आर नारायण, महाप्रयाग घाट राजेंद्र प्रसाद, महाप्रयाग घाट डॉक्टर राजेंद्र प्रसाद, समता स्थल राम जगजीवन राम, एकता स्थळ ज्ञानी झैल सिंग, प्रीती संगम कराड, प्रीती संगम कराड, शांतिवन, शांतिवन पंडित नेहरू, शांतिवन लक्षात ठेवायचं. शक्तीस्थळ इंदिरा गांधी, शक्तिशाली महिला इंदिरा गांधी, किसान घाट चौधरी चरण सिंग चौधरी, चौधरी चरण सिंग लक्षात ठेवा. वीर, वीर कोण होते? राजीव गांधी. वीरभूमी राजीव गांधी, वीर झाले. नारायण घाट गुलझारीलाल नंदा, नारायण घाट गुलझारीलाल नंदा, नारायण घाट. चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कर्मभूमी शंकरदयाल शर्मा, शंकरदयाल शर्मा, कर्मभूमी एक लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या महिला, भारतातील पहिल्या महिला बघू आपण याच्यामध्ये. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई, तुम्हाला माहिती असेल. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. भारताच्या पहिल्या महिला सभापती, लोकसभेच्या सभापती मीरा कुमार. राज्यसभेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा, उपाध्यक्ष म्हटलेलं आहे वायलेट अल्वा, वायलेट अल्वा हे लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. इथे अध्यक्ष कोण असते? आपले उपराष्ट्रपती जे असतात ते पदसिद्ध सभापती असतात. काय असतात? पदसिद्ध सभापती. कशाचे? राज्यसभेचे. म्हणून पहिल्या महिला उपाध्यक्ष कोण असतात? झालेले आहे वायलेट अल्वा. म्हणून उपाध्यक्ष इथे होत असतात, अध्यक्ष होत नसते इथे कोणी. पहिल्या महिला खासदार, पहिल्या महिला खासदार राधाबाई सुब्बारायन, राधाबाई सुब्बारायन ह्या पहिल्या महिला खासदार झाल्या भारतातल्या. पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू, सरोजिनी नायडू उत्तर प्रदेश. पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कुपलानी, सुचेता कुपलानी उत्तर प्रदेश हे एक लक्षात ठेवा. पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कुपलानी, राज्यपाल सरोजिनी नायडू. युपीएससीच्या पहिल्या महिला अध्यक्ष रोज मिलियन बैथ्यू, पहिल्या महिला अध्यक्ष युपीएससीच्या. पहिल्या महिला शासक, पहिल्या महिला शासक रजिया सुलतान, रजिया सुलतान खूप महत्वाचा प्रश्न आहे सरळ सेवेसाठी. रजिया सुलतान पहिल्या महिला शासक झाल्या होत्या. पहिल्या महिला IAS म्हणजे कलेक्टर झाल्या होत्या अन्ना जॉर्ज, अन्ना जॉर्ज. पहिल्या महिला केंद्रीय मंत्री राजकुमारी अमृता कौर, राजकुमारी अमृता कौर. त्याच्यानंतर आरोग्य खातं होतं यांच्याकडे. पहिल्या महिला काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा अॅनी बेझंट, अॅनी बेझंट ह्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश, पहिल्या महिला न्यायाधीश मीरा साहेब फातिमा बीबी, मीरा साहेब फातिमा बीबी, फातिमा बीबी लक्षात ठेवायचं. सर्वोच्च न्यायालयाच्या, कोणाच्या? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या, सरन्यायाधीश नाही, न्यायाधीश फातिमा बीबी. उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयांच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश म्हटलं तर तुम्हाला लीला सेठ, लीला सेठ हिमाचल प्रदेशच्या मुख्य न्यायाधीश झाल्या होत्या. देशातील पहिल्या महिला सत्र न्यायाधीश, इथे पहिल्या महिला सत्र न्यायाधीश म्हटलं तर अन्ना चांडी, अन्ना चांडी केरळमध्ये. अशोक चक्र प्राप्त पहिल्या महिला नीरजा भनोत, नीरजा भनोत पहिल्या अशोक चक्र प्राप्त महिला आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला राजदूत, पहिल्या महिला राजदूत संयुक्त राष्ट्रसंघ जी युनो म्हणून आपण ओळखतो, युनायटेड नेशन. विजयालक्ष्मी पंडित पहिल्या महिला राजदूत म्हणून गेल्या होत्या, विजयालक्ष्मी पंडित. इंग्लिश खाडी पार करणारी पहिली महिला आरती सहा, इंग्लिश खाडी पहिली महिला आरती सहा. नोबेल प्राप्त पहिल्या महिला मदर तेरेसा. त्याच्यानंतर एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला बचेंद्री पाल, बचेंद्री पाल. मिस वर्ल्ड बनलेली पहिली महिला रीटा फारिया, रीटा फारिया. मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड बनलेली पहिली महिला रीटा फारिया. मिस युनिव्हर्स बनणारी पहिली भारतीय महिला सुष्मिता सेन, हिरोईन जी आपण ओळखतो. भारतरत्न प्राप्त पहिली महिला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ज्ञानपीठ प्राप्त पहिली महिला आशापूर्णा देवी, ज्ञानपीठ हे लक्षात ठेवा, ज्ञानपीठ आशापूर्णा देवी. अर्जुन पुरस्कार प्राप्त पहिली महिला लम्सडेन, लम्सडेन. हॉकी 1961 मध्ये. ऑलिम्पिक पदक प्राप्त पहिली महिला मल्लेश्वरी, कर्नम मल्लेश्वरी, कांस्य पदक मिळालं होतं कर्नम मल्लेश्वरीला. अर्जुन आणि राजीव गांधी खेलरत्न प्राप्त पहिली महिला कुंजराणी, कुंजराणी. ग्रँड
ओल्ड लेडी, ग्रँड ओल्ड लेडी म्हणून सुद्धा ओळखलं जाते. पहिली महिला मेयर, महापौर, सॉरी, झारा झारा चेरियन, चेन्नईमध्ये. वायुदलात पहिली महिला पायलट, वायुदलात पहिली महिला पायलट, हरिता कौर दयाल, हरिता कौर दयाल. त्याच्यानंतर बघू आपण काही संत आणि समाधी जिल्हा. संत पुरुष, समाधी आणि जिल्हा. संत निवृत्तीनाथ समाधी आहे त्र्यंबकेश्वर, त्र्यंबक मध्ये, नाशिक. संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे आळंदी, पुणे जिल्ह्यामध्ये. संत नामदेव पंढरपूर मध्ये, सोलापूर. त्याच्यानंतर संत गोरा कुंभार तेर मध्ये, धाराशिव. संत चोखामेळा पंढरपूर, सोलापूर. म्हणजे सोलापूरमध्ये संत नामदेव आणि संत चोखामेळा एक लक्षात ठेवा. विठ्ठलांचं पंढरपूर. संत तुकडोजी महाराज मोजरी, अमरावतीमध्ये. संत साईबाबा शिर्डी, अहमदनगरमध्ये. संत मुकुंदराज अंबेजोगाई, बीडमध्ये. अंबेजोगाई, बीडमध्ये. शिर्डी, अहमदनगरमध्ये साईबाबाचं. संत जनार्दन स्वामी दौलताबाद, छत्रपती संभाजीनगरमध्ये. स्वामी स्वरूपानंद पावस, रत्नागिरीमध्ये. स्वामी स्वरूपानंद पावस, रत्नागिरी. श्री गोविंद प्रभू रिद्धपूर, अमरावती. रिद्धपूर श्री गोविंद प्रभू रिद्धपूर, अमरावती. हे लक्षात ठेवा. संत सोपानदेव सासवड, पुणेमध्ये. सोपानदेव सासवड, पुणे. संत एकनाथ पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये. संत रामदास सज्जनगड, साताऱ्यामध्ये. संत दासोपंत अंबेजोगाई, बीडमध्ये. संत गाडगे महाराज अमरावतीमध्ये. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, सोलापूर. श्री स्वामी समर्थ. संत गजानन महाराज शेगाव, बुलढाणामध्ये. त्याच्यानंतर संत दामाजी पंत मंगळवेढामध्ये, सोलापूरला. संत मोर्या गोसावी चिंचवडमध्ये, पुणे येथे. गोंद वेलकर महाराज गोंदवले, सातारामध्ये. गुरु गोविंद सिंहजी नांदेडमध्ये. त्याच्यानंतर सर्वात लांब हिमनद्या, सर्वात लांब हिमनद्या. त्याच्यामध्ये बघा, सियाचीन, सियाचीन सर्वात लांब हिमनदी. नुब्रादरी, नुब्रादरी 75 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर उगम होते नुब्रादरी, सियाचीन. त्याच्यानंतर आहे फ्रेंडचेंको, फ्रेंडचेंको. नैऋत्य पामीर, नैऋत्य पामीर 74 किलोमीटर लांबी आहे. हिस्पर, हिस्पर. काराकोरम माउंटन, काराकोरम माउंटन मध्ये हिमालय 62 किलोमीटर. एक लक्षात. भारतातील सर्वात प्रथम उपक्रम आणि संरक्षण क्षेत्र. भारताचा पहिला अणुस्फोट कधी झाला? सांकेतिक नाव आणि बुद्ध हसला. हे सांकेतिक नाव होतं आणि बुद्ध हसला. काय होतं? भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण, पोखरण. हे लक्षात ठेवायचं, राजस्थानमध्ये. 18 मे 1974, 18 मे 1974, 18 मे 1974 राजस्थानमध्ये पोखरण हे अणुचाचणी झाली, यशस्वी झालो आपण त्यात. भारताचा पहिला अणुस्फोट आणि बुद्ध हसला. भारताची पहिली अणुभट्टी, अणुभट्टी म्हटलं तर अप्सरा. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा, तारापूर 1956, तारापूर 1956. मदत युकेची आहे, युनायटेड किंगडम. ठीक आहे. भारताचे पहिले क्षेपणास्त्र पृथ्वी, क्षेपणास्त्र कोणतं? पृथ्वी. पहिली अंटार्क्टिका मोहीम, भारताची पहिली अंटार्क्टिका मोहीम 1900 मध्ये. 1981 मध्ये डॉक्टर S.Z. कासिम यांच्या अध्यक्षतेखाली भारताचा पहिला उपग्रह, उपग्रह कोणता होता? आर्यभट्ट. आर्यभट्ट होता पहिला 75 मध्ये, 19 एप्रिल 1975. म्हणजे अणुस्फोट 74 मध्ये आणि पहिला उपग्रह 75 मध्ये. एप्रिल 19 एप्रिल 1975 मध्ये. सहकार्य रशियाचं होतं. पहिला उपग्रह सोडण्यासाठी सहकार्य रशियाचं होतं. त्याच्यानंतर काही नद्या आणि उपनद्या आणि उगमस्थान. सिंधू नदीचा उगम होतो मानस सरोवर, सिंधू नदीचा उगम होतो मानस सरोवर. उपनद्या सतलज. नंतर झास्कर, चिनाब, रावी, श्योक, गिलगिट, झेलम आणि बियास. ह्या सिंधू नदीच्या उपनद्या. सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या आहे? उगम होतो सिंधू नदीचा मानस सरोवर आणि महत्वाची उपनदी आहे सतलज. आणि त्यासोबतच काही नद्या आहे ज्या सिंधू नदीच्या उपनद्या आहे. झास्कर, चिनाब, रावी, श्योक, गिलगिट, झेलम आणि बियास, झेलम आणि बियास. सतलज, झास्कर, चिनाब, रावी, श्योक, गिलगिट, झेलम, बियास. त्याच्यानंतर गंगा नदी आहे, खूप महत्वाची नदी आहे भारतातली, महत्वाची आणि मोठी नदी. गंगा नदीच्या उगम होतो गंगोत्रीमध्ये आणि तिची सर्वात महत्वाची यमुना नदी, उपनदी. त्याच्यानंतर गंडक, घागरा, कोसी, शोन, रामगंगा आणि दामोदर. त्याच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहे? गंडक, यमुना, गंडक, घागरा, कोसी, शोन,
रामगंगा, दामोदर हे तिच्या उपनद्या. अजून खूप साऱ्या आहेत ज्या आपण इथे घेतल्या नाहीये. महत्वाच्या फक्त घेतोय. ब्रह्मपुत्राचा चेमायुंग डुंग, चेमायुंगडुंग ब्रह्मपुत्रा नदीचा उगमस्थान. तिचं त्याच्यानंतर उपनद्या आहे मानस, तीस्ता, सुबनगिरी, दिहांग आणि लोहित. याच्या महत्वाच्या उपनद्या आहे मानस, तीस्ता, सुबनगिरी, दिहांग आणि लोहित. त्याच्यानंतर गोदावरी. गोदावरीचं ब्रह्मगिरी पर्वतात त्र्यंबकेश्वर नाशिक मध्ये होतो. तिच्या उपनदी आहे वैनगंगा, मांजरा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती आणि प्रवरा. वैनगंगा, मांजरा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती आणि प्रवरा महत्वाच्या तिच्या उपनद्या. त्यानंतर बघू आपण मराठी कवी आणि त्यांची टोपणनावे. मराठी कवी आणि त्यांची टोपणनावे विष्णू वि. शिरवाडकर. शिरवाडकरांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जातं. काय ओळखलं जातं? कुसुमाग्रज. त्याच्यानंतर आत्माराम रावजी देशपांडे. आत्माराम देशपांडेचं अनिल. अनिल आत्माराम रावजी देशपांडे. दिनकर गंगाधर केळकर कोणाचा आहे? अज्ञातवासी. अज्ञातवासी कोणाला ओळखतं? दिनकर गंगाधर केळकर. त्याच्यानंतर विनायक. विनायक म्हणून कोणाला ओळखलं जातं? विनायक किंवा एक मित्र. एक मित्र म्हणून सुद्धा विनायक जनार्दन करंदीकर. करंदीकरांना विनायक करंदीकर एक मित्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे. केशव कुमार. कुमार जे आहे कुमार हे कोण आहे? प्रल्हाद केशव अत्रे. आणि केशव कुमार म्हटलं तर प्रल्हाद केशव अत्रे आणि केशव सूत म्हटलं तर दामले. सूत म्हटलं तर दामले. कृष्णाजी केशव दामले केशवसूत आणि प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार. एक लक्षात ठेवायचं, इथे कन्फ्युज खूप होतं याच्यामध्ये दोघांमध्ये. केशव आत्माराम कुलकर्णी. केशव स्वामी कुणाला ओळखलं जातं? केशव स्वामी केशव आत्माराम कुलकर्णी. गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. त्याच्यानंतर गिरीश शंकर केशव कानेटकर. त्याच्यानंतर जगमित्र. जगमित्र म्हणून रेव. नारायण टिळक. नारायण वामन टिळक. ग्रेस नागपूरचे आहेत लक्षात ठेवायचं. माणिक सीताराम गोडघाटे. गोडघोटे आहे गोडघाटे एक लक्षात ठेवा. नारायण सूत म्हणून श्रीपाद नारायण मुजुमदार. त्याच्यानंतर माधव जुलियस. माधव त्र्यंबक पटवर्धन. माधव त्र्यंबक पटवर्धन. त्याच्यानंतर पी सावडाराम. पी सावडाराम कोणाला म्हटलं जातं? निवृत्तीनाथ रावजी पाटील यांना. तर पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूराव. इथे श्रीधर कुलकर्णी. श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी यांना पठ्ठे बापूराव म्हणून ओळखलं जातं. रेठरेकर हे सुद्धा नाव आहे त्यांचं. बालकवी किंवा कलापी. बालकवी किंवा कलापी म्हणून त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी कलापी. त्याच्यानंतर बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई नथुजी चौधरी. त्याच्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर. यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत. कवी बी नारायण गुप्ते. कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी म्हणून ओळखलं जातं. वामन पंडित. तानाजी शेषे. वामन पंडित म्हणून ओळखलं जातं. रमेश बाळ. बाळ सीताराम मर्ढेकर. बाळ सीताराम मर्ढेकर यांना रमेश बाळ म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर सौमित्र कोणाला? किशोर भानुदास कदम यांना ओळखलं जातं. कवी सुधांशू कोणाला ओळखलं जातं? हनुमंत नरहर जोशी यांना कवी सुधांशू म्हणून ओळखलं जातं. प्रमुख व्यक्ती आणि त्यांची टोपणनावे. प्रमुख व्यक्ती आणि त्यांची टोपणनावे काय असणार आहे? संत रामदास नारायण सूर्याजी ठोसर. संत रामदासांचं नाव जे आहे त्यांचं नारायण सूर्याजी ठोसर. संत रामदास. त्याच्यानंतर मुरलीधर आमटे. बाबा आमटेंचं नाव आहे मुरलीधर देविदास आमटे. महामना पंडित मदनमोहन मालवीय महामना. कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धनांना कोकणचे गांधी. मोहनदास करमचंद गांधी महात्मा आणि राष्ट्रपिता बापू हे त्यांची नाव आहे महात्मा गांधींची. मोहनदास करमचंद गांधी. त्याच्यानंतर ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी. संत ज्ञानेश्वरांचं नाव काय आहे? ज्ञानदेव कुलकर्णी. विठ्ठलपंत कुलकर्णी हे एक लक्षात ठेवा. संत ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हे नाव लक्षात ठेवायचं. कुलकर्णी. संत ज्ञानेश्वरांचं ज्ञानदेव
विठ्ठलपंत कुलकर्णी विचारलं खूपदा आहे म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सरहद्द गांधी किंवा फ्रंटियर, गांधी किंवा सरहद्द क्रांती खान अब्दुल गफ्फार खान यांना, सरहद्द गांधी गांधी किंवा फ्रंटियर गांधी म्हणून अब्दुल गफ्फार खान. त्याच्यानंतर कवी योगेश किंवा भालजी, भालजी किंवा कवी योगेश भालचंद्र गोपाळ पेंढारकर यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर आहे व्ही शांताराम, शांताराम राजाराम वनकुद्रे, वनकुद्रे व्ही शांताराम राजाराम वनकुद्रे. त्याच्यानंतर संदेशकार कोणाला ओळखलं जातं? बळवंत कोल्हटकर, अच्युत बळवंत कोल्हटकर संदेशकार. धनुर्धारी म्हणून कुणाला ओळखलं जातं? रामचंद्र टिकेकर, रामचंद्र विनायक टिकेकर. त्याच्यानंतर मुसाफिर म्हणून श्रीपाद रामचंद्र टिकेकर मुसाफिर आणि रामचंद्र विनायक टिकेकर यांना धनुर्धारी. त्याच्यानंतर आहे दस्तूर खुद्द किंवा टिचकी बहादर किंवा दस्तूर खुद्द म्हणून अरुण चिंतामण टिकेकर. त्याच्यानंतर कलंदर म्हणून अशोक जैन यांना कलंदर. त्याच्यानंतर आहे आनंदीबाई कर्वे, बाया कर्वे म्हणून आनंदीबाई कर्वे. लोकहितवादी आणि एक ब्राह्मण लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. ठणठणपाळ म्हणून जयवंत दौडी. त्याच्यानंतर असणार आहे अमानिक किंवा आत्मानंद कोणाला? नरसिंह चिंतामण केळकर यांना अमानिक किंवा आत्मानंद. त्याच्यानंतर अंतर्भेदी किंवा फरिस्ता नरपाठक यांना अंतर्भेदी किंवा फरिस्ता म्हणून ओळखलं जातं. साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने गुरुजींचं नाव पांडुरंग सदाशिव साने. त्याच्यानंतर श्यामची आई लक्षात ठेवायचं साने गुरुजीचं. विभावरी शिरूरकर किंवा शिरूरकर. मालती बेडेकर. बाळूताई खरे विवरणाचं एक पुस्तकामध्ये चॅप्टर पण होतं मालती बेडेकर यांचं. बाळूताई खरे, विभावरी शिरूरकर. त्याच्यानंतर बाळकराम राम गणेश गडकरी बाळकराम आणि गोविंद पोत्र मध्ये श्रीधर केतकर यांना गोविंद पोत्र. त्याच्यानंतर चितळकर रामचंद्र सी म्हणजे चितळकर एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सियासतकार गोविंद सखाराम देसाई. दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे. त्याच्यानंतर ज्ञानकोश म्हणून श्रीधर केतकरांना ज्ञानकोशकार वगैरे श्रीधर व्यंकटेश केतकर. त्याच्यानंतर भालाकार भास्करराव भोपटकर म्हणजे भास्करराव बळवंत भोपटकर यांना भालाकार. त्यानंतर बघू आपण भारतातील प्रमुख प्रदेशांची नावं. भारतातील जे काही प्रमुख प्रदेश आहेत त्यांची नावं. त्याच्यामध्ये बंगालचे स्वित्झर्लंड म्हणून दार्जिलिंगला ओळखलं जातं. 7 बेटांचे शहर मुंबई महाराष्ट्रामध्ये. बंगालचे म्हटलेले आहे, बिहारचे नाही. बंगालचे दामोदर नदी. त्याच्यानंतर 52 दरवाजांचे शहर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये. अरबी समुद्राची राणी कोचीन केरळमध्ये. त्याच्यानंतर 5 नद्यांची भूमी पंजाब भारतामध्ये. भारताचे स्वित्झर्लंड काश्मीरला. त्याच्यानंतर पूर्वेचे व्हेनिस म्हणून उदयपूर एक लक्षात ठेवा. काही संस्था आणि संस्थापक बघू आपण. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय 1828-29 मध्ये. भक्ती आंदोलन रामानुज. त्याच्यानंतर शीख धर्म गुरु नानक. संस्थापक कोण आहे? संस्थापक बघतोय आपण ब्राह्मण समाजाचे संस्थापक राजाराम मोहन राय. भक्ती आंदोलनाचे रामानुज. शीख धर्म गुरु नानक. शीख धर्माचे. जैन धर्म ऋषभदेव. त्याच्यानंतर शक संवत कनिष्क. न्यायदर्शन गौतम. त्याच्यानंतर संख्यादर्शन महर्षी कपिल. संख्यादर्शन. दिन-ए-इलाही अकबर. गौतम बुद्ध बौद्ध धर्म. त्याच्यानंतर जरथुष्ट्र पारसी धर्माचे प्रवर्तक जरथुष्ट्र. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्य वंशाचे संस्थापक. चंद्रगुप्त मौर्य चाणक्याचे गुरु होते यांचे.
चंद्रगुप्तांचे गुरु चाणक्य. त्याच्यानंतर महर्षी कणाद. महर्षी कणाद, अणु परमाणु. अ, वैशोषिक दर्शन. वैशोषिक दर्शन कणाद महर्षी. महर्षी पतंजली. महर्षी पतंजलीचं योगदर्शन. योगदर्शन रामदेव बाबा, लक्षात ठेवायचं. योगदर्शन. महर्षी जैमिनी. महर्षी जैमिनी मीमांसा दर्शन. महर्षी जैमिनी मीमांसा दर्शन. त्याच्यानंतर दैनिक आणि काही कालावधी बघू आपण याच्या. दैनिक दर दिवशी प्रसिद्ध होणारे. साप्ताहिक दर 7 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. पाक्षिक दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. मासिक 1 महिन्याचे प्रसिद्ध होणारे. द्वैमासिक 2 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे. त्रैमासिक दर 3 महिन्याने प्रसिद्ध होणारे. 6 मासिक दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे. वार्षिक कुणाला म्हणतो आपण, दरवर्षी प्रसिद्ध होणारे. त्याच्यानंतर किरणोत्सारी, समस्थानिके व रोगनिदान व उपचार. त्याच्यानंतर आपण फॉस्फरस, काचेचा रंग. काचेचा रंग आहे फॉस्फरस 32. याच्यामध्ये ल्युकेमियावरील म्हणजे ब्लड कॅन्सरवरील उपचारासाठी काय वापरलं जातं? ल्युकेमिया. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सरवरील उपचारासाठी फॉस्फरस 32, फॉस्फरस 32 वापरलं जातं. आयोडीन आणि अर्सेनिक. अर्सेनिक कशासाठी? मेंदूतील जे ट्यूमर आहे ते त्याच्यासाठी, मेंदूतील ट्यूमरसाठी ओळखण्यासाठी आयोडीन व अर्सेनिक वापरलं जातं. आयोडीन 131 कशासाठी वापरलं जातं? कंठ्यस ग्रंथीतील विकृती ओळखणे. कंठ ग्रंथी ज्या असतात त्याच्यातील विकृती ओळखण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी आयोडीन 131. कोबाल्ट 60 कशासाठी वापरलं जातं? कॅन्सरवरील उपचारासाठी. खूप यांवर प्रश्न येऊन गेलेले आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी कोबाल्ट 60. सोडियम 24 रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी. रक्तभिसरण प्रक्रियेत जे अडथळे येतात ते शोधण्यासाठी सोडियम 24. त्याच्यानंतर वर्ष आणि महोत्सव. 25 वर्ष असेल तर रौप्य महोत्सव. सुवर्ण महोत्सव कोणाला म्हणतात? 50 वर्ष पूर्ण झाली असल्यास. हीरक महोत्सव 60 वर्ष झाली असल्यास. अमृत महोत्सव, अमृत हीरक लक्षात ठेवायचं 60. हे खूपदा येऊन गेलेलं आहे. हीरक महोत्सव 60 वर्ष. 125 साठी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. 150 साठी शतकोत्तर अर्धशतकी वर्ष. शतकोत्तर अर्धशतकी महोत्सव. 160 साठी शतकोत्तर हीरक महोत्सवी. आणि 200 वर्ष पूर्ण झाली असेल तर द्विशताब्दी. एक लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या महाराष्ट्रीयन महिला. राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन श्रीमती प्रतिभाताई पाटील, अमरावती जिल्हा. राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या महाराष्ट्रीयन महिला पहिल्या होत्या प्रतिभाताई पाटील. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण. आयुक्त होत्या, निवडणूक आयुक्त पहिल्या महिला महाराष्ट्राच्या. नीला सत्यनारायण. महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका. स्त्री शिक्षिका कोण होत्या? सावित्रीबाई फुले. त्याच्यानंतर आहे भारतातील पहिल्या महाराष्ट्रीयन महिला म्हटलेला आहे. भारतातील पहिल्या म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण होत्या. ह्या भारतातील पण पहिल्या ठरल्या. महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका, आपण भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले. परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी महिला, पहिली महिला महाराष्ट्रीयन कोणती स्त्री होती? आनंदीबाई जोशी. डॉक्टर आनंदीबाई जोशी. जास्त कार्यकाळ यांना मिळाला नाही. एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महाराष्ट्रीयन महिला कृष्णा पाटील. एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महाराष्ट्रीयन महिला कृष्णा पाटील. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला महाराष्ट्रीयन इंदिरा संत, 1984 मध्ये. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला दुर्गा कोटे, 1983 मध्ये. भारतरत्न पहिली महाराष्ट्रीयन महिला लता मंगेशकर, महाराष्ट्रीयन गानकोकिळा. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त मिळवणारी पहिली महिला माणिक वर्मा. उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी. उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला शीतल महाजन. एक लक्षात ठेवा. महत्वाची माहिती. चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश अमेरिका. चंद्रावर पहिल्यांदा मानव जो पाठवला तो अमेरिकेने. पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणारा पहिला देश रशिया. जे पहिला मानवनिर्मित, मानवानं जो पहिले निर्माण केलेला उपग्रह आहे तो पहिला पाठवला आहे रशियाने. पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारा देश हृदयाचं रोपण करणारा दक्षिण आफ्रिका. ख्रिश्चन बर्नार्ड, डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड हे होते पहिले हृदयरोपण शस्त्रक्रिया करणारे. देश होता आफ्रिका, डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड.
पहिली चेहरारोपण शस्त्रक्रिया करणारा देश फ्रान्स. चेहरारोपण शस्त्रक्रिया पहिला देश फ्रान्स. भारतातील पहिली विज्ञान नगरी कोलकाता. भारतातील पहिली विज्ञान नगरी कोलकाता. पहिला महासंगणक भारताचा पहिला महासंगणक परम 10,000. भारताचा पहिला महासंगणक परम 10,000. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र नवी दिल्ली येथे सुरू झाले 1959 मध्ये. भारतातील पहिले स्वदेशी पृथ्वी आहे 88 मध्ये. स्वदेशी क्षेपणास्त्र होतं पहिलं पृथ्वी 88 मध्ये. पहिले कुटुंब नियोजन केंद्र मुंबईमध्ये सुरू झाले 1925 मध्ये. भारताचं पहिलं कुटुंब नियोजन केंद्र मुंबई 25 मध्ये. 1925, 2025 नाही, 1925. भारतातील पहिला उपग्रह आर्यभट्ट. आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आहे. भारताचा पहिला दूरसंवेदन उपग्रह IRS A1. A1 किंवा 1A. IRS 1A. त्याच्यानंतर भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा 54 मध्ये, 1954 मध्ये. पहिली जनगणना झाली भारताची 1872 मध्ये. 1872 मध्ये. तेव्हापासून दर 10 वर्षांनी नियमित होत आहे. भारतातील स्वदेशी निर्मिती पहिली आण्विक पाणबुडी INS अरिहंत. पहिली स्वदेश निर्मिती. भारतातील स्वदेश निर्मिती पहिली आण्विक पाणबुडी कोणती असणार आहे? अरिहंत. INS अरिहंत. भारताची पहिली अणुचाचणी पोखरण अनबुद्ध हसला हे लक्षात ठेवायचं 1974. भारत आणि प्रमुख सरोवर त्याच्यामध्ये बघू आपण. उलर सरोवर गोड्या पाण्याचे सरोवर, इकडे खाऱ्या पाण्याचे सरोवर. भारतातील सर्वात मोठं जे गोड्या पाण्याचं सरोवर असणार आहे ते उलर असणार आहे. भारतातील सर्वात गोड्या पाण्याचे सरोवर असणार आहे उलर सरोवर. बंदीपोरा जम्मू काश्मीर. तर खाऱ्या खाऱ्या पाण्याचे जे सरोवर आहे ते ओडिशामध्ये. ते चिल्का सरोवर आहे सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं, चिल्का ओडिशामध्ये. आणि जम्मू काश्मीरमध्ये कोणतं आहे? गोड्या पाण्याचं उलर. उलर कुठे आहे? सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर बंदीपुरा या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये. तर खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं कुठे असणार आहे? चिल्का असणार आहे ओडिशामध्ये. त्याच्यानंतर उलर, दाल, कोलेरू, नगीन सरोवर, अंचर हे गोड्या पाण्याची सरोवर आहे. दाल सरोवर सुद्धा गोड्या पाण्याचं सरोवर जम्मू काश्मीर श्रीनगरमध्ये. कोलेरू आंध्र प्रदेशमध्ये गोड्या पाण्याचं. नगीन सरोवर श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये गोड्या पाण्याचं. अंचर सरोवर श्रीनगर. जे श्रीनगरमध्ये जे आहे ते सर्व काय आहे? गोड्या पाण्याचे सरोवर. त्याच्यानंतर खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठे असणार आहे? ओडिशामध्ये चिल्का सर्वात मोठं. पुलिकत आंध्र प्रदेशमध्ये खाऱ्या पाण्याचं. आंध्र आणि तमिळनाडूचे सीमागत पुलिकत आहे खाऱ्या पाण्याचे सरोवर. सांबर साक्षरता सर्वाधिक आहे याची, सांबरची राजस्थान. रेताळ प्रदेश असल्यामुळे. लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण. लोणार महाराष्ट्रामध्ये बुलढाणा येते. एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे. वेमनाड कायल सरोवर, कायल येतं केरळ. वेमनाड कुठे आहे? कायल केरळमध्ये. हे खाऱ्या पाण्याची सरोवर झाली महाराष्ट्रातील पहिले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबू. इथून पुढे दुसऱ्या भागमध्ये बघू. असे खूप सारे भाग होतील. तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. कारण येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा विषय GK म्हणजे जनरल नॉलेजचा, सामान्य ज्ञानचा असणार आहे. याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळतात आणि याच्या पलीकडे तुम्हाला काही विचारणार नाही. यातून खूप सारे प्रश्न तुम्हाला सुटणार आहे. सर्व विषय इथे कव्हर होणार आहे. तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.